आपण एखाद्या शहराकडे फक्त दगड विटांच्या इमारती आणि गाड्यांचे रस्ते म्हणून पाहतो, पण काय होईल जर आपण शहराकडे एक जिवंत, श्वास घेणारं शरीर म्हणून पाहिलं तर? चला, आज आपण मुंबई शहराला याच एका वेगळ्या आणि मजेशीर नजरेतून बघूया. हे वाक्य मुंबईचं महत्त्व अगदी स्पष्ट करतं. हे शहर फक्त भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी खूप खास आहे. पण या प्रसिद्धीमागे नक्की दडलंय तरी काय? चला तर मग मुंबईच्या एका अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया. आपण या शहराचा प्रत्येक भाग म्हणजे जणू काही त्याचे अवयवच कसे काम करतात हे समजून घेऊया. त्याची निर्मिती कशी झाली आणि त्याला रोज जिवंत ठेवण्यासाठी काय काय लागतं हे सगळं पाहूया. प्रत्येक शरीराला एक सांगाडा असतो नाही का? तसंच मुंबईचा सांगाडा कसा तयार झाला हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. कारण या शहराची गोष्ट समुद्रापासूनच सुरू होते. आज जी एकसंध मुंबई आपल्याला दिसते ती एकेकाळी अशी नव्हती. अरबी समुद्रात विखुरलेली 7 छोटी छोटी बेटे होती. विचार करा, आज जिथे मोठमोठ्या इमारती आहेत तिथे कधीकाळी फक्त पाणीच पाणी होतं. हे बघा, या 2 चित्रांमधला फरक किती मोठा बदल आहे. एकेकाळी विखुरलेली बेटं आणि आज एक सलग जमीन. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर ही बेटं एकमेकांना जोडली गेली आणि त्यातून तयार झाली आपली आजची मुंबई. खरंच कमाल आहे ही. आपल्या शरीरात जशी एक रोगप्रतिकारक शक्ती असते जी आपल्याला आजारांपासून वाचवते, तशीच मुंबईचीही एक शक्ती आहे. ही शक्ती म्हणजे मुंबईचे स्वच्छता कर्मचारी, जे या शहराला स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी रात्रंदिवस काम करतात. आणि हे किती जण आहेत माहितीये? तब्बल 30,000. हो, एवढी मोठी फौज शहराच्या स्वच्छतेसाठी तैनात आहे. आणि त्यांचं काम किती मोठं आहे हे ह्या आकड्यावरून तुमच्या लक्षात येईल. दररोज 6,500 टन कचरा. हे एक प्रचंड मोठं काम आहे जे हे कर्मचारी रोज न चुकता करतात. म्हणूनच शहराच्या धावपळीत आपण त्यांच्याकडे कदाचित लक्ष देत नाही, पण तेच या शहराचे खरे न दिसणारे हिरो आहेत. आता आपण मुंबईच्या हृदयाकडे जाऊया. हो, शहराचं हृदय म्हणजे त्याचा समुद्रकिनारा, जिथे शहराची खरी धडधड ऐकू येते. आणि हे आहे मरीन ड्राईव्ह. रात्रीच्या वेळी हे दिवे एखाद्या सुंदर हारासारखे दिसतात. म्हणूनच याला क्वीन्स नेकलेस असंही म्हणतात. मुंबईच्या सौंदर्याचं हे एक जिवंत प्रतीक आहे. पण तुम्ही कधी समुद्रकिनारे गेला तर हे असे विचित्र आकाराचे दगड पाहिले आहेत का? कधी विचार केलाय हे काय आहेत आणि इथे का ठेवले आहेत? यांना म्हणतात टेट्रापॉड्स. टेट्रा म्हणजे 4. हे 4 पायांचे कॉन्क्रीटचे ब्लॉक समुद्राच्या मोठ्या लाटांचा जोर कमी करतात आणि शहराचं रक्षण करतात. आणि गंमत म्हणजे एका टेट्रापॉडचं वजन जवळपास 2,000 किलो असतं. मरीन ड्राईव्हवर असे 6,500पेक्षा जास्त टेट्रापॉड आहेत. बरं, शरीरात रक्तवाहिन्यांचं काम काय असतं? रक्त सगळीकडे पोहोचवणं. तसंच मुंबईची वाहतूक व्यवस्था आहे, ती लाखो लोकांना रोज त्यांच्या कामावर पोहोचवते. मुंबईची लाईफलाईन आहे ही. आणि या लाईफलाईनचं हृदय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. हे फक्त एक स्टेशन नाही आहे, तर इतिहासाची एक सुंदर कलाकृती आहे. ही इमारत खूप खास आहे कारण ती 1878 मध्ये बांधायला सुरुवात झाली होती. आणि तिची डिझाईन बघा, त्यात इटालियन, मध्ययुगीन आणि मुघल अशा वेगवेगळ्या कलांचा सुंदर मिलाप दिसतो. जणू काय इतिहासाचा एक पानच आहे हे. प्रत्येक शरीराला श्वास घ्यायला फुफ्फुसं लागतात. मग एवढ्या मोठ्या सिमेंटच्या शहराला शुद्ध हवा कुठून मिळत असेल? म्हणजे एवढ्या गाड्या, एवढी गर्दी, ह्या सगळ्यात मुंबई श्वास तरी कुठे घेत असेल? याचं उत्तर आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, ज्याला मुंबईची फुफ्फुसं म्हणूनच ओळखलं जातं. हो, हे खरंय. धावपळीच्या मुंबई शहराचा अगदी मधोमध तब्बल 87 चौरस किलोमीटरचं एक मोठं जंगल आहे. हे राष्ट्रीय उद्यान शहरासाठी एखाद्या वरदानासारखं आहे. आणि ही जागा म्हणजे निसर्गाचा खजिना आहे. इथे 1,000पेक्षा जास्त प्रकारची झाडं, 251 प्रकारचे पक्षी, 150 प्रकारची फुलं पाखरं आणि हो, अगदी बिबटी आणि मगरींसारखे प्राणीही राहतात. तर आपण पाहिलं की मुंबईच्या रक्तवाहिन्या म्हणजे तिची वाहतूक व्यवस्था तिला सतत धावती ठेवते, तिला ऊर्जा देते. आणि त्याचवेळी तिची फुफ्फुसं तिला शुद्ध श्वास देतात. हे सगळं मिळूनच तर शहर जिवंत राहतं. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा आपण कोणत्याही शहराकडे बघाल तेव्हा फक्त इमारती आणि रस्ते बघू नका. त्या शहराची धडधड, त्याचा श्वास आणि त्याला जिवंत ठेवणारी प्रत्येक गोष्ट अनुभवण्याचा प्रयत्न नक्की करा.